11वी प्रवेशाची यादीसाठी अजून प्रतीक्षाच. ऑनलाईन साईटमध्ये 6व्यांदा तांत्रिक बिघाड. 30 जूनला जाहीर होणार पहिली यादी. मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या कारवाई विरोधात मच्छीमार आक्रमक. ससून डॉक येथे आज मच्छीमारांचं आंदोलन. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची वाट. खडतर सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल. ऑनलाईन तिकिटांचं बुकिंग 3 मिनिटातच फुल. आजपासून बल्लारशा गोंदिया मार्गावरील रेल्वे गाड्या 30 जूनपर्यंत रद्द. चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर लूप लाईनचे काम सुरू असल्याने रेल्वे गाड्या रद्द. भिवंडीच्या वाडा येथे रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. पैठणमध्ये शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार. उपजिल्हाधिकारी बँकेचे चेअरमन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्गच्या वेताळ बांबर्डे ते हिरलोक नारोर मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवा. गावातील नागरिकांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश केल्यास वर्षाची घरपट्टी माफ करणार. पटसंख्या वाढवण्यासाठी सरपंच घोटगे ग्रामपंचायतीचा पुढाकार. सांगलीच्या बुधगाव येथे बनशंकरी देवीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा. उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी. बँकांनी अनुदानाची रक्कम परस्पर कपात केल्यास गुन्हे दाखल करा. पालकमंत्री संजय राठोड यांचे आदेश. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर रायगड दौऱ्यावर. मेघना बोर्डीकरांची अचानक जिल्हा रुग्णालयाला भेट. रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्ण अवस्थेचा वाचला पाढा. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे खडेबोल. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्याने निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार. हिंगोली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मस्केंचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला पक्षप्रवेश. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारून खान यांच्या कार्यालयाचं उद्घाटन. उद्घाटनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब राहणार उपस्थित. खासदार वर्षा गायकवाड घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालय येथे पाहणी करतील. खासदार शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर. राजश्री शाहू महाराज यांना केलं अभिवादन. सिडकोमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही. सिडकोला खरोखर घरं विकण्यासाठी एजन्सी नेमण्याची गरज होती का, हे तपासलं पाहिजे. वनमंत्री गणेश नाईकांचे सिडकोवर ताशेरे. माजी आमदार झिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तीकडून पाठलाग. वांद्रेतील निर्मल नगर पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेत वाढ. मराठी हिंदी वादाचे राजकारण भाजपा हाणून पाडणार. भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेच्या नोंदणीत 10% घट. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची माहिती. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचताच शुभांशु शुक्लांचं हिंदीतून निवेदन. आपण रोज तुमच्यासोबत बोलत राहणार. जय हिंद, जय भारत. शुभांशु शुक्लांचा संदेश. जालन्यात अज्ञात चोरटेकडून दुचाकीची चोरी. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालन्यातील परतूर येथे सोलर प्लांटचे साहित्य लंपास. केबल वायर कनेक्टर असा 34,875 रुपयांचा मुद्देमाल लंपास. बीडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. 2 शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये कार उभी करून हुल्लडबाजी करणाऱ्या 3 तरुण पोलिसांच्या ताब्यात. तपासादरम्यान कारमध्ये तलवार आढळली. सोलापुरात माजी महापौरांचा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न. सोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 45 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग, अत्याचार केल्याचा आरोप. हिंगोलीच्या हयातनगर खून प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
सांगलीत गुण कमी मिळाल्याने मुलीची हत्या, अटकेत असलेल्या शिक्षक बापाला 15 दिवसांची कोठडी. धोंडीराम भोसलेची सांगलीच्या कारागृहात रवानगी. पिंपरी चिंचवड शहरात गावगुंडांची दहशत. गावगुंडांकडून 10 ते 15 वाहनांची केली तोडफोड. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.